नमस्कार. सर्वप्रथम आजच्या काही ठळक घडामोडी. मालेगाव समझोता बॉम्बस्फोट भागवतांच्या संमतीनं, टोल विरोधात कोल्हापूर बंद आणि शॉर्ट सर्किटनं आग, 2 दुचाकी जळून झाल्या खाक. या इतर घडामोडीचा आढावा आपण अल्पशा विश्रांतीनंतर. नमस्कार. मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सहमतीनं समझोता एक्सप्रेस हैदराबादमधील मक्का मशीद आणि अजमेरमधल्या दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा खळबळजनक दावा या स्फोटातील आरोपी स्वामी असीमानंद यांनी केलाय. इंग्रजी मासिक कॅरावाननं याची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत अस्मिनानंदन मोहन भागवतांवर हे आरोप केले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अस्मिनानंदाचे सर्व आरोप फेटाळले. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे आरोप होत असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्र संघाकडून करण्यात आलंय. असीमानंद सध्या अंबाला जेलमध्ये आहेत. 2006 ते 2008 या 2 वर्षाच्या काळात समझोता एक्सप्रेस हैदराबादमधील मक्का मशीद, अजमेर दरगाह आणि मालेगावमधील 2 स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमध्ये 119 लोकांचा बळी गेला. या स्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याबाबत स्वामी असीमानंदसह काही जणांना अटकही करण्यात आली आहे. सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत हे संघाचे सरचिटणीस असताना अस्मिनानंद, इंद्रेश कुमार आणि सुनील जोशी हे भेटायला गेले. त्यांनी काहीतरी धमाका केला पाहिजे अशी कल्पना भागवत यांच्या समोर मांडली आणि भागवतांनी त्याला संमतीही दिली. त्यानुसार मग स्फोट घडवले गेल्याचं अस्मिनानंदन कॅरावॉनच्या मुलाखतीत म्हटले. तर दुसरीकडे कॅरावॉननं जी मुलाखत छापली आहे ती खोटी असल्याचा दावा अस्मिनानंदाचे वकील जे.एस. राणा यांनी केला आहे. कोल्हापूरकरांनी आज पुन्हा एकदा टोल विरोधात रणशिंग फुंकला आहे. कोल्हापूर टोल विरोधी कृती समितीनं आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. काल टोल विरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आरबीआयने कडक पोलीस बंदोबस्तात काल टोल वसुलीला पुन्हा सुरुवात केली. त्याचा विरोध काल कोल्हापूरच्या नगरसेवकांनी महापालिकेत एक तातडीची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर महापौरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी पक्षाच्या अध्यक्षांकडे आपले राजीनामे दिले. त्यानंतर महापौरांसह नगरसेवक आक्रमक झाले असून त्यांनी शिरोली टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन करत टोल वसुली बंद पाडली. यावेळी काही नगरसेवक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या झटापटीत महापौर सुनीता राऊत यांना पोलिसांनी धक्काबुक्की करत त्यांच्यावर लाठी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये पोलिसांविरोधात आता संतप्त वातावरण निर्माण झालं आहे. काल संध्याकाळी प्रा. एन.डी. पाटील यांच्या घरी टोल विरोधी कृती समितीनं महापौरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर शहरातल्या 9 टोल नाक्यांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
टोलचा प्रश्न सुटला नाही तर कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील या कोल्हापूरच्या 2 मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कोल्हापूरकर करतायत. इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या आणि 2011च्या मुंबईतील तिहेरी स्फोटातील दहशतवादी यासिन भटकळचा तिहार कारागृहातून मुंबई दहशतवाद विरोधी पथकानं ताबा घेतला आहे. दिल्ली न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्नाटक पोलिसांकडून हा ताबा मिळाला असून भटकळला गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुंबईत 13 जुलै 2011 रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटाच्या अधिक तपासासाठी आपल्याला यासिन भटकळचा ताबा मिळावा अशी विनंती ATSनं सप्टेंबर 2013 मध्ये दिल्ली सत्र न्यायालयात केली होती. यावर निर्णय घेत न्यायालयानं तिहार कारागृह अधीक्षकांना भटकळचा ताबा देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुंबई ATS यासिन भटकळ आणि असदुल्ला अख्तर यांच्या तिहार जेलमधून ताबा घेतला आहे. चेन्नास्वामी स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी सध्या कर्नाटक पोलिसांमार्फत भटकळची चौकशी सुरू होती. 13 जुलै 2011 रोजी जवेरी बाजार, ओपेरा हाऊस आणि दादरच्या अँटोनिया डिसिल्वा शाळेशेजारी आणि गर्दीच्या वेळी 3 बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात 21 जण दगावल्याची 21 जण मृत्युमुखी तर 141 जण जखमी झाले होते. यानंतर घडामोडींचा आढावा पण अल्पशा विश्रांतीनंतर. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रतिनिधी येथील उड्डाणपूल असलेल्या नवले चाळीतील अप्सरा सोसायटीत काल मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत आवारातील 2 मोटरसायकली जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. नवले चाळीत असलेल्या अप्सरा सोसायटीच्या आवारात मध्यरात्रीच्या सुमारास सोसायटीच्या 20 मीटरच्या बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीच्या ज्वाळा सोसायटी आवारात उभ्या असलेल्या गाड्यांवर पडून त्या खाक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात सारिका देवराम गाडेकर यांची MH15DT 30175 व प्रीती प्रताप बोरसे यांची MH15DD 2682 या क्रमांकाच्या 2 दुचाकी आगीत भस्मसात झाल्या. सोसायटीच्या तळमजल्यावर राहणारे प्रदीप बोरसे यांना सर्वप्रथम काहीतरी जळत असल्याचा वास आला. खातरजमा करण्यासाठी त्यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीच्या रौद्र रूपामुळे त्यांना घराबाहेर पडता आलं नाही. अशा वेळी खिडकीतून शेजाऱ्यांना मोठ्याने आवाज देऊन मदतीसाठी बोलवलं. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच या सर्वांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर ताबडतोब अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. ही आग मोठ्या प्रमाणात असल्यानं बचावासाठी पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या घुगे नावाच्या महिलेनं गॅलरीतून उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र यात सदर महिलेचा पाय फ्रॅक्चर झाल्यानं तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आगीत सुमारे 10-20 मीटर जळून खाक झाले आहे.
यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणली। मात्र या दरम्यान सोसायटी आवारातील 2 दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाल्या। या प्रकरणी नाशिक रोड पोलिसात आकस्मिक जळीताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। कायम विना अनुदानित मधील कायम शब्द काढून टाकतानाच 2960 विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला। या निर्णयाचा लाभ 22,562 शिक्षकांना होणार आहे। याशिवाय उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना 5व्या वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला। त्यामुळे सरकारी तिजोरीवर पुढील वर्षीपासून 198 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे। शाळा कॉलेजांना अनुदान देण्याच्या निर्णयानुसार परवानगीच्या तारखेपासून 4 वर्षे पूर्ण करणाऱ्या संस्था मूल्यांकनासाठी पात्र ठरतील। या शाळांना अनुदानावर आणण्याकरिता 15 नोव्हेंबर 2011 आणि 16 जुलै 2013च्या शासन निर्णयान्वये निर्धारित निकष लावण्यात येतील आणि नंतर निधीच्या उपलब्धतेनुसार अनुदान देण्यात येईल। मंत्रिमंडळाच्या 24 नोव्हेंबर 2001 रोजीच्या बैठकीत यापुढे खासगी संस्थांना शाळांना कायम विना अनुदानित तत्वावर परवानगी देण्याचा निर्णय झाला। तसंच अंगणवाडी सेविका 1 लाख पेन्शन निर्णय देखील यावेळी घेण्यात आला। 2.6 लाख अंगणवाडी कर्मचारी राज्यात असून त्यातील 74,000 कर्मचारी मराठवाड्यात, 80,000 अंगणवाडी सेविका व मदतनीस औरंगाबाद जिल्ह्यात आहेत। अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतीसांना सेवानिवृत्ती राजीनामा किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास LIC योजनेअंतर्गत एकर कमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला। या योजनेनुसार सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेस 1 लाख तर मिनी अंगणवाडी सेविका मदतनीसास 75,000चा एकर कमी लाभ मिळणार आहे। सन 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून बाद होणार असल्यानं त्या बँकेत बदलून मिळणार आहे। पण त्यापैकी एखादी नोट बनावट निघाली तर बँक ती ताब्यात घेईल, मात्र ती बदलून देणार नाही। त्यामुळे कष्टाच्या पैशावर पाणी सोडावे लागू शकतं। सध्या देशात बनावट नोटा बाजारात फिरत असल्यानं एखाद्या खरेदीत लोकांच्या हाती अशी बनावट नोट ठेवली जाऊ शकते। ही नोट बनावट असल्याचं न समजल्यानं अशा नोटांच्या आधारावर व्यवहार केले जात आहेत। पण एखादी व्यक्ती सन 2005 पूर्वीची नोट बदलण्यासाठी बँकेत गेली आणि ती नोट बनावट असल्याचं बँकेला आढळलं तर ती नोट चलनातून बाद होईलच, पण ती बनावट असल्यानं त्याला कोणतेही मूल्य नसल्यानं त्या बदल्यात बँक नवी नोट देणार नाही। 500 आणि 1000 रुपयांच्या बनावट नोटा बाजारात येण्याचं प्रमाण अधिक असून या नोटा बनावट आहेत का याची शहानिशा कटाक्षानं करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा मालेगाव समझौता बॉम्बस्फोट भागवतांच्या संबंधीनं टोल विरोधात कोल्हापूर बंद आणि शॉर्ट सर्किटनं आग 2 दुचाकी जळून झाल्या खाक। आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता B24 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी नवी मुंबई। उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह। तोपर्यंत धन्यवाद।